रुपालीताई पाटील यांच्या प्रचारासाठी खुद्द जाऊबाई ह्या उतरलेल्या आहेत। माधवीताई पाटील माझ्यासोबत आहेत। काय ताई सांगू शकता? माझ्या जाऊबाई गेल्या 15 वर्षापासून राजकारणामध्ये 2 जिल्हा परिषद झालं, सिनेट झालं। त्या उच्च शिक्षित असल्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की त्या ज्या आत्मविश्वासाने राजकारणात आहेत त्याच पुढे जी सुवर्णसंधी आम्हाला मिळालेली विधानसभेची, त्याच्यातनं आम्ही लोकांचे जे मूलभूत सोयी आहेत आणि जे प्रश्न आहेत ते नक्कीच सोडवू आणि मार्गी लावू। आणि जनतेवर मला पूर्ण विश्वास आहे की त्यांचा पूर्ण कौल आमच्याकडे, तर ते 100% आम्हाला अजून जास्त मताने बहुमताने विजयी करतील। आणि मी सर्वांना कळकळीची तीच विनंती करते। पुन्हा एकदा माझ्यासोबत आहेत काही महिला की काय ताई काय सांगू शकता? प्रचार खूप जोरात करत आहोत आम्ही। आम्हाला अशी अपेक्षा आहे की सगळ्या जनतेने रुपालीताईलाच निवडून द्यावं। आमच्या ताई साहेबाला एक सुवर्ण संधी मिळालेली आहे आणि त्याचं ते सोनं करतील। आमचा आत्मविश्वास त्यांच्यासोबत आहे। बऱ्याच 31 ते 35 वर्षानंतर एक महिलेला उमेदवारी मिळालेली आहे। महिला उमेदवार ही खूप वर्षानंतर आपल्या विधानसभेला मिळते, हिंगोली विधानसभेला। त्याच्यामुळे मला नक्कीच खात्री की महिलांचे जे काही प्रश्न आहे, सुरक्षितता झाली काय, बाकीचे अजून काही प्रश्न आहेत ते नक्कीच मार्गी लागतील। महाविकास आघाडीच्या उमेदवार रुपालीताई पाटील यांच्या प्रचारासाठी जाऊबाईने बी कंबर कसली आणि त्या या प्रचाराच्या रणांगणात उतरल्या असून उतंड प्रतिसाद असा लाभत आहेत। आज हिंगोली विधानसभेच्या गोरेगाव येथे राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या गोरेगावात माधवी पाटील तसेच उमेदवार रुपालीताई पाटील आणि त्यांच्यासमोर महिलाचा मोठा प्रचंड असा प्रतिसाद लाभलेला आहे। रीड न्यूज, गजानन धुळधुळे, हिंगोली।